हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा इयत्ता 8वी गणित या विषयाचा अ, प्रथम घटक चाचणीचा पेपर या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा या ठिकाणी फर्स्ट पॅकेज युनिट टेस्ट 2023-24. चला तर मग आपण हा पेपर अभ्यासूयात. फर्स्ट ए बघा, फिल इन द ब्लँक्स. त्यामध्ये फर्स्ट बघा, ब्रॅकेटमध्ये x प्लस 2y ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस 4y स्क्वेअर. म्हणजे त्या ठिकाणी आन्सर असेल बघा 4xy. त्याच्यानंतर सेकंड जे आहे त्यामध्ये बघा 3⁻² अशा पद्धतीने -2 हा घातांक असेल आणि ते आन्सर असेल बघा. त्याच्यानंतर बघा थर्ड, द मीडियन ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट, देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द सेंट्रॉइड. सेंट्रॉइड हे आन्सर असेल बघा. बी बघा, मॅच द पेयर्स. ओके, पहिल्याचा आन्सर या ठिकाणी असेल बी, म्हणजे 20 आन्सर असेल बघा. आणि दुसऱ्याचं बघा ऑर्थो सेंटर, त्याचा आन्सर असेल ए, म्हणजेच ओ आन्सर असेल. तर ओचं जे ऑप्शन आहे ते ए आहे बघा. त्याच्यानंतर बघा कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. फर्स्ट बघा पॉवर ऑफ द रूट. ओके, त्याच्यामध्ये बघा रूट ऑफ द पॉवर, तर आन्सर असेल क्यूब रूट ऑफ सेकंड पॉवर ऑफ 225. सेकंडमध्ये बघा पॉवर ऑफ द रूट असेल 7th पॉवर ऑफ 6th रूट ऑफ 81. त्याच्यानंतर सेकंड बघा ऑब्झर्व द ॲडजॉइनिंग फिगर अँड फिल इन द बॉक्सेस. इंटेरियर अँगल्स. ओके, इंटेरियर अँगल्सच्या पेअर आपल्याला शोधायच्या आहेत बघा. अँगल एस अँड अँगल डब्ल्यू, ते इंटेरियर अँगल्स असतील बघा. त्याच्यानंतर अँगल आर अँड अँगल एक्स, हे इंटेरियर अँगलची पेअर असेल दुसरी. आता बघा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, या ठिकाणी अँगल क्यू अँड अँगल झेड. बघा अँगल क्यू अँड अँगल झेड. त्याच्यानंतर बघा अँगल पी अँड अँगल वाय. ओके, ह्या पेअर्स कशाच्या असतील? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या. म्हणजे क्यू सोबत असेल झेड आणि पी सोबत असेल वाय. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स एनी 4, कम्प्लीट द फॉलोइंग नंबर्स, यूज सायन्स. त्या ठिकाणी बघा 0 जो आहे तो मोठा असेल -9/5 पेक्षा. त्याच्यानंतर -9/4 मोठे असतील बघा -25/8 पेक्षा. ओके, 0 इज ग्रेटर दॅन -9/5, -25/8 इज लेस दॅन -9/4. त्यानंतर बघा या ठिकाणी एक्सपांड, पहिल्या ब्रॅकेटमध्ये p+8 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये p-3. याचं जे आन्सर असेल बघा p² + 5p-24. फाइंड द क्यूब रूट ऑफ -512. तर अशा पद्धतीने ते आन्सर फाइंड आउट करायचे बघा. टू फाइंड द क्यूब रूट ऑफ -512, लेट अस फॅक्टराइज 512 फर्स्ट. त्याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत आणि 8⁻³ म्हणजे या ठिकाणी क्यूब रूट जे आहे -512चा असेल बघा -8. त्याच्यानंतर ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल ABC, ड्रॉ ऑल इट्स मीडियन्स, नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला तो ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे ABC. त्याच्यानंतर त्याच्या मीडियन्स ज्या आहेत त्या ड्रॉ करायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा शो द फॉलोइंग नंबर्स ऑन नंबर लाईन 7/5 आणि -2/5. तर नंबर लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. मी ड्रॉ केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते नंबर्स त्या नंबर लाईनवरती दाखवायचे आहेत. 7/5 आणि -2/5. त्याच्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी एनी 1. या ठिकाणी बघा इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन AB पॅरलल line PQ, line LM is a transversal, measure of angle MNQ is equal to 70 degree, then find measure of angle AON. तर या ठिकाणी बघा मेजर ऑफ अँगल MNQ इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ONP इज इक्वल टू 70 डिग्री, अपोजिट अँगल्स. त्याच्यानंतर अँगल AON प्लस अँगल PNO, मेजर ऑफ अँगल PNO इज इक्वल टू 180 डिग्री असं पाहिजे बघा. त्या ठिकाणी मेजर ऑफ अँगल लिहायचं राहिले माझं, M लिहायचं राहिले. मेजर ऑफ अँगल PNO इज इक्वल टू 180 डिग्री. इंटेरियर अँगल मेजर ऑफ अँगल AON इज इक्वल टू 180 डिग्री मायनस मेजर ऑफ अँगल ONP आणि आन्सर असेल बघा 110.
त्याच्यानंतर बघा सेकंड जे आहे त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने भरायचे आहेत. ओके, 2p + 3m + 4n आणि या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. पहिल्या याच्यामध्ये बघा 2p² + 3m² + 4n² + 2 × 2p × 3m + 2 × 3m × 4n + 2 × 2p × 4n. त्याच्यानंतर खालच्या ब्रॅकेटमध्ये 4p² असेल प्लस 9m² + 16n² + 12pm + 24mn + 16pn. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओज. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सबस्क्राईब करा. थँक यू.